संध्याकाळचा भात राहिला की सगळ्यांना प्रश्न पडतो की आता भाताचं करायचं काय. तर तुम्ही कधी केलंत का तुम्ही भाताचे सांडगे? चला मग राहिलेल्या भाताचे सांडगे कसं करायचं ते बघूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी इथं 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथे मी सगळ्यात अगोदर गरम पाणी का गरम करायला ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. त्यानंतर आपण राहिलेला संध्याकाळचा भात घेणार. तर संध्याकाळचा भात राहिला तर आपण सहसा काय करतो की भाताला सकाळी फोडणी तर मारतो, नाहीतर त्याची इडली तर बनवतात. पण आज आपण त्याची सांडगे बनवणार आहोत. तर आपण सांडगे बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता की इथं थोडंसं भात राहिलेलं आहे माझं. तर हे भात आता आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. तर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे मिक्सरमधून बारीक होत नाही, थोडंसं जाडसर असं राहतं. त्यासाठी मी इथं गरम पाणी केलेलं जे होतं ते आपण आता इथं वापरणार आहोत. सुरुवातीला जेव्हा आपण भात मिक्सरमधून काढत असतो तेव्हा थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून. तर मी आता आणखीन थोडंसं पाणी वापरणार आहे. तर गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला इथं. त्यामुळं काय होतं की छान असं मऊ असं आपलं हे पेस्ट छान तयार होतं. जर तुम्ही गरम पाणी न वापरता तसंच काढलं तर बारीक असं होत नाही, ते थोडंसं जाडसरच राहतं. मग ते सांडगे अजिबात येत नाही. त्यानंतर हे बारीक असं छान झालेलं आहे. तर मी हे एका वाटीमध्ये काढून घेते. आणखीन थोडंसं भात राहिलं होतं ते सुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि अगोदर काढलेलं पीठ आणि हे आत्ताचं पीठ दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं आपलं हे सांडग्याचं छान असं पीठ तयार झालेलं आहे. अगदी मऊ असं हे पीठ तयार झालेलं आहे. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला चमच्याने. तर तुम्ही इथं बघू शकता आपलं जास्त पातळसुद्धा झालेलं नाही आहे हे पीठ. तर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे छान असे सांडगे तयार होतील आणि चवीला सुद्धा एकदम छान उत्तम असे लागतील. तर मीठ यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी हे एका वाटीमध्ये बाजूला काढून घेते. तर मी इथं थोडं पीठ बाजूला ठेवते आणि थोडं पीठ आपण या पातेल्यामध्येच ठेवायचे. तर हे आपण पांढरे सांडगे बनवणार आहोत. त्यामध्ये कलर नाही टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण हिरवा कलर टाकणार आहोत, जे घरी होतं. तर तुमच्याकडे जे कलर असेल ते तुम्ही टाकून करू शकता. तर माझ्याकडे हिरवा कलर होता, तर मी हिरवा कलर टाकून घेते. थोडंसं हिरवा कलर टाकल्यानंतर हे छान आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं. तर छान असं आपल्याला हे हिरवा कलर झालेला आहे. तर मी एक हिरवा कलरचा आणि एक पांढरा कलर असा आपण करणार आहोत. तर मी सगळ्यात अगोदर इथे एक ताट घेतलेलं आहे. ह्या ताटाला मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आणि आपल्याला हे असे मोठेच असे सांडगे सोडायचे आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता की ह्याच पद्धतीने आपल्याला हे सांडगे तयार करून घ्यायचे. ते वाळल्यानंतर लहान होतात, त्यामुळे आपण सुरुवातीला करतानाच थोडेसे मोठे असे सांडगे बनवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर हिरवा कलरचे पण करून घेऊयात त्याच पद्धतीनं. तर हे तयार झालेले सांडगे मी हे उन्हामध्ये ठेवून देते.
तर इथे माझे 3 ताट झालेले आहेत. तर हे आपल्याला 2 ते 3 दिवसासाठी उन्हामध्ये ठेवून द्यायचे आणि हे आपल्याला छान असं कडक वाळून द्यायचे आणि मग त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे आपले सांडगे कसे झालेले आहेत. तर मग मी हे घेऊन जाते, आता उन्हामध्ये ठेवून देते हे सांडगे. तर तुम्ही इथं बघू शकता 3 दिवसानंतर हे आपले किती छान असे कडक कसे छान असे वाळलेले आहेत. तर मी हे तेलामध्ये तुम्हाला तळून दाखवते की आपले कसे झालेले आहेत हे. तर सगळ्यात अगोदर मी इथं कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि हे सांडगे आपण तळून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता की आपले हे तिप्पट असे फुगत आहेत. छान असे मस्त कुरकुरीत आणि खमंग असे हे सांडगे लागत आहेत. तर तुम्ही बघितलं असेल किती सोप्या पद्धतीनं आपण हे सांडगे बनवलं. तर हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की हे तुमच्या घरी कसे झालेले आहेत. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीची व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून मी सोप्या रेसिपी घेऊन येत आहे. अगदी सोप्या आणि घरच्या साहित्यात होणाऱ्या मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तुम्ही खरंच नक्की सांगा की हे कमेंट्समध्ये सांगा की हे कशी झालेली आहे सांडगे. चला तर पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.